नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी करणे आता तुम्हाला बंधनकारक झाले आहे. कारण जर तुम्ही आता ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचा जो येणारा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे, त्या ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला ₹1500 मिळणार नाही. कारण आता ते सरकारने सक्ती केली आहे. तर आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्ही ई-के-वाय-सी केली नव्हती, तरीसुद्धा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आमच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला होता. तर बहिणींनो, त्यांचं विशेष कारण म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जी साईट होती मित्रांनो, ती साईट चालत होती. तर साईट न चालू राहण्यामुळे ज्या लाडकी बहीण आहे ते ई-के-वाय-सी करू शकल्या नव्हत्या. त्यामुळे ही गोष्ट सरकारने ध्यानात ठेवून जे सप्टेंबर महिन्याचा हप्ता होता ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला होता. तर मात्र आता असं होणार नाही, कारण जे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे ते तुम्ही ई-के-वाय-सी केल्यावरच तुमच्या खात्यामध्ये येऊ शकणार आहे. कारण आता जो साईट आहे मित्रांनो, ती साईट सुधारित करण्यात आलेली आहे आणि साईट व्यवस्थित चालत आहे. आता तुम्ही कोणत्याही टाईमला ज्या साईटवर तुम्ही ई-के-वाय-सी अवघ्या 1 मिनिटामध्ये पूर्ण करू शकणार आहात आणि ही गोष्ट सरकारला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तर ही गोष्ट ध्यानात ठेवूनच सरकार जे आहे आता जे बहीण आता लाडकी बहीण ई-के-वाय-सी पूर्ण करेल त्यालाच त्यांच्या खात्यामध्ये जे ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो टाकण्यात येणार आहे. आणि आता तुम्हाला हा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणे आता बंधनकारक झाले आहे. तुम्ही आता 1 मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलमधून ही ई-के-वाय-सी करू शकणार आहेत. ही ई-के-वाय-सी करण्याची लास्ट डेट म्हणजेच 5 डिसेंबर आहे. ह्या 5 डिसेंबर आधी तुम्ही लवकरात लवकर तुम्ही ही ई-के-वाय-सी करून घ्या आणि तुमचा जो हप्ता आहे ते चालू ठेवा.